जय शिवराय मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो बघा, मी शेतात चाललेलो आहे. शेतामध्ये आपल्या बकरी झाली, त्यामुळे मी शेतात चाललो. आपल्या गाडीला अजिबात चाबी नाही. आपली गाडी कोणीही चोरू न शकते. त्यामुळे मित्रांनो, आपल्या गाडीला तुम्ही लक्ष नक्की ठेवा. तर बघा, आपली जी गाडी आहे ती आपण आपल्या स्वतःच्या रस्त्याने चाललेलो आहे, कारण इथे नवीन रस्ता झालेला आहे. तर बघा, इथे गाडी मी इथे उभी केलेली आहे, कारण समोर इथे गाडी जात नाही. कारण पांदीना जर पाणी पडलं तर गाडी वापिस येत नाही. त्यामुळे मी गाडी इथे उभी केलेली. ही पांदी आपल्या शेतात जाते सरळ. तर बघा, या साईडला ते सोयाबीन आहे. ते सोयाबीन बघा किती वाढलेले आहे. आपल्या सोयाबीनला 2-3 शेंगा आहे. तर या साईडला बघा, इथे तुम्हाला पाहायला मिळेल मक्का आहे. ते मक्का नंतर समोर तुम्हाला इथे आपले पडीत पाहायला मिळतं. पडितामध्ये मी ते बकऱ्या सोडत असतो. बघा, ही पडीत आहे. या पडितात मी बकऱ्या सोडतो किंवा पप्पा बकऱ्या सोडते. आपले 4-5 बकऱ्या आहेत. एक बकरी जणलेली आहे आणि एक जी दुसरी बकरी आहे ती गाभरलेली, म्हणजे एक पिल्लू मरेच पोटाच्या बाहेर निघलेले आहेत. हे आपल्या इथे पडीत आहे. त्या पडीत समोर नंतर तुम्हाला परत पांदी पाहायला मिळतील. त्या पांदीत सुद्धा गारा आहे. बघा, ही पांदी आहे. या पांदीमध्ये गारा आहे. या गाऱ्यामुळे आपण इथे वरून या सिडीपासून आपण आपल्या शेतात जाणार आहे. तर बघा, इथून हा रस्ता, इथे एक हौद आहे. त्या हौदापासून आपण आपल्या शेतात इथे जाणार आहे. बघा, इथे तुम्हाला एरंड पाहायला मिळेल. ही एरंड तुमच्याकडे आहे का हे मला नक्की सांगा. आणि ते एक आंबा आहे. बघा, हा आंबा आहे. हे आपल्या काकाचा शेत आहे आणि इथून आपण पाऊल वाट पाहायला मिळेल. इथून आपण आपल्या शेतात जाणार आहोत. तर आपल्या पांदीमध्ये गारा आहे. ते हे गारा मी तुम्हाला इथे दाखवून देतो. समोर कारण ते जाळी आहे, त्यामुळे आपण इथे समोर जाऊयात. बघा, इथून तुम्हाला पाहायला मिळेल. बघा, इथे पाणी तुंबलेलं आहे. यामुळे आपण वरून इथे आलेलो आहे. इथून आपण आपल्या शेतात इथे जाणार आहोत. बघा, इथे समोर आल्यानंतर बघा, ही आपली पांदी आहे आणि इथे आपल्या चुलत भावाची सीड आहे. यामध्ये होस्टन गाई आहे आणि बकऱ्या सुद्धा आहे. तुम्हाला मी एकदा दाखवून देतो. बघा, इथे पाहून घ्या. इथे होस्टन गाई आहे आणि इथे एक बकरी आहे. तिथे बकरीनंतर आपण आपल्या समोरच्या आपल्या स्वतःच्या सीडमध्ये इथे जाणार आहोत. बघा, हे आपला जो रस्ता आहे, इथे पहा, इथे सुद्धा भरपूर गारा आहे. इथून समोर गेल्यानंतर आपल्या समोरचे सीड आपलेच आहे. तर आपण इथे पाहून घेऊया. बघा, इथे आहे. यामध्ये लेंडरू आहे. त्या लेंडरूनंतर आपल्याला स्वतःची इथे सीड पाहायला मिळून जाईल. तर बघा, इथे आपली समोरची मक्का आहे. त्यानंतर बघा, इथे हे पप्पा आहे. इथे काय करू राहिले काही मला माहित नाही. हे आपले सीड आहे आणि ते पप्पा बघा इथे आता आतमध्ये जातील. बघा, आतमध्ये गेले. त्यानंतर हे आपली इथे मक्का आहे. मक्का कशी आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि ही जी आपली पाण्याची टाकी आहे, ही आपल्या बकऱ्यासाठी आपण इथे आणलेली आहे, इथे भरून ठेवलेली आहे. आणि हे आपलं इथे बकेट आहे. तर बकेट नंतर तुम्हाला मी इथे बकऱ्या एकदा आपल्याला दाखवून देतो. बघा, की इथे आहे आपल्या बकऱ्या. तर इथे आपल्या 4 बकऱ्या आहेत. तर अलीकडची बकरी 2 पिल्ले दिलेली आहे आणि पलीकडे बकरीचं पिल्लू मरेलच पोटातून बाहेर निघलेलं आहे. तर इथे तुम्हाला हे आपल्या सश्याचं पिंजरा पाहायला मिळेल. या ससे काही नाही. आणि हे आहे आपल्या कोंबड्या खोराड आहे. यामध्ये कोंबड्या खाऊ खाऊ सगळं संपून गेला आहे. यामध्ये आपण पिल्ले ठेवले. तर बघा, हे 2 पिल्ले आहेत. बघा, किती नाजूक आहेत. हे बघा, हे पिल्लू माझ्याकडे येते. मी आता त्याला एकदा बोलवतो. तर बघा, किती बोलवलं की येते की आपण ते पाहूया. तर बघा, इथे बोलवलं ते आलेलं आहे. बघा, किती नाजूक आहे. ते माझं ऐकतं. म्हणजे त्याला कान सुद्धा आहे 2-2 ला, मोठा मोठाले आहे. तर आपण इथे समोर आता पलीकडे शेतात आपण जाणार आहोत. तर बघा, इथे आपण इथे पलीकडे शेतात जाऊया. तर आपण हा इथे बंद करूया. बंद केल्यानंतर बघा, की आपण दुसऱ्या शेतातून चाललेलं आहे, कारण आपण सगळी मक्का पण लावलेली आहे. तर बघा, की तुम्हाला सोयाबीन पाहायला मिळतं. सोयाबीन मध्ये काही इथे अडचण आहे, त्यामुळे मी बूट मोठा इथे घालून चाललेलो आहे. आपण इथे बघा, इथे तुम्हाला समोर पाहायला मिळून जरी इथे तूर. तर बघा, ही आहे इथे तूर आणि आपण चाललो दूर. चला, तर आपण जाऊया. तर आपली जी हिर आहे ती ही तुम्हाला मी दाखवून देतो. पप्पा म्हणे हिर थोडी खसली. ती कशी खसली पाहून घ्या. हे बघा, आपली हिर आहे. हिर इथे खसली. तेव्हा पलीकडून खसली. आपण इथे पलीकडून जाऊन पाहूया. इथे आहे चंदन. चंदनानंतर इथे बघा, तुम्हाला इथे पाहून जाईल. ही आपली हिर फुल भरली. हिर फुल भरल्यानंतर तुम्हाला या साईडला इथे पाहायला मिळून जाईल की आपली हिर इथे खसली. बघा, किती खसली. इथे दगड आतमध्ये गेले आणि या साईडला इकडे ओढ आहे. तिथे ओढ सुद्धा तुम्हाला दाखवून देतो किती भरलं. बघा, इथून हे ओढ बघ किती पूर्ण भरलंय. पाहून घ्या किती भरलं. तर ते भरल्यानंतर इथे तुम्हाला इथे आपले जे तूर आहेत मी तुम्हाला दाखवून देतो. बघा, ही ती तूर आहे. या तुरीमध्ये इथे आपलं एक लिंबुनीचं झाड आहे. हे पहा, हे लिंबुनीचं झाड आहे. पण इथे तोडलं ते लिंबुनीचं झाड आणि या साईडला इथे जांबाचं झाड आहे. जांबाच्या खाली तुम्हाला इथे महादेवची पिंड पाहायला मिळून जाईल. पण ती पिंड काही दिसत नाही. आता आपण समोर जाऊया थेट आपल्या दुसऱ्या शेतात. चला, आपण आता दुसऱ्या शेतात जाऊया. तर बघा, दुसऱ्या शेतात जायचे इथे आपल्याला पाणी या वाड्यातूनच आपल्याला जावं लागेल, म्हणजे नाल्यातून आपल्याला जावं लागेल. बघा, हे नाल्यात पाणी आहे. या पाण्यातून आपल्याला इथे वर जावं लागतंय. तर बघा, पहिले मी ते आपलं जे बूट आहे ते मी ते काढून घेतो. तर बघा, मी ते बूट मी ते काढला आणि आपले जे पायाचे जे आहे ते मी ते घडी मारून घेतो, म्हणजे पॅड वर करून घेतो आणि ते वर येतो. तर बघा, पाण्यातून मी वर आलेलो दुसऱ्या शेतात. बघा, की सगळीकडे आमच्याकडे मक्का लावलेला आहे. यंदा जास्त मक्का आहे आणि सोयाबीन सुद्धा आहे. तर मक्काचे कारण सोयाबीनला आवरेज नाही, त्यामुळे मक्का लावलेला आहे. तर आपल्याला या समोरच्या मक्कातून जायचं. बघा, आपण मक्कातून इथे येत आहे. बघा, मक्कात किती अडचण आहे. इथे अडचण असल्यामुळे आपण इथे या बंधाऱ्याने इथे जात आहे. तर ते समोर गेल्यानंतर तुम्हाला इथे बघा, आपल्या नानाचे वावर पाहायला मिळेल. इथे उडीद टाकलेला आहे आणि ते समोर जे खंब पाहायला मिळेल तिथे आपले वावर आहे. ते आपण बघा समोर इथे जाऊया. तर हे नानाच तूर आणि हे आले आपले शेत. ते मी इथे ही ठिबकवून मका लावलेली आहे. तर ठिबकवून मका तुम्हाला ते पाहून दिले आणि याच्यामध्ये मी जपान सुद्धा लावलेलं आहे. कारण आई म्हणलं लावू नको, पण आईने लावले, कारण त्याला आवरेज येत नाही, कारण ते त्याला शेंगाच येत नाही, कारण सायरीमुळे ते येत नाही. पण आई म्हणे आपण टाकून पाहू, आले तर ठीक, नाही तर राहू दे. का फक्त आपला सोला खराब होईल. बाकी पाईपलाईन मी सुद्धा केलेली आहे. समोर आपण या शेतामध्ये फक्त कायसाठी आलेलो की आपली जी खडी नाही आपले ठिबक इथे कतरले आहेत ते आपण जोडासाठी आलेलं आहे. पण मी तुम्हाला मक्का सुद्धा दाखवून देतो. बाकी इथे आलेला आहे. बाकी
इथे खडी नाही, इथे या साईडला कतरलेली नाही, या साईडला सुद्धा तुम्हाला कतरलेली इथे पाय म्हणून जाईल. तर मित्रांनो मी इथे करवत आणलेलं बघा ही आहे मी हातात करवत मी इथे कापून ते इथे जोडून घेतो. बघा मित्रांनो तुम्ही इथे नंतर जोडतो, पण मी तुम्हाला इथे सगळी आपली मका एकदा वरून दाखवून देतो. बघा ही जी मका आहे ती आपली आहे. इकडे आपण जपान लावलेली आहे, या साईडला जपान नाही. तर बघा ही वरून आपली मक्का आहे. तर बघा मक्का कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आपला ब्लॉग कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.